दुबईला येऊन गोल्डन व्हिसाला अप्लाय करू नका, हे मी माझ्या क्लायंट्सला कधीच सजेस्ट करत नाही, जर त्यांना त्यांची प्रॉपर्टी 3 ते 4 वर्षात फ्लिप करायची असेल तर. आणि कारण एकदम सिंपल आहे. जर तुमचा उद्देश प्रॉपर्टीमधून फ्लिपिंगचा असेल, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट 3 ते 4 वर्षांमध्ये तुमची प्रॉपर्टी फ्लिप करायची असेल किंवा विकायची असेल, तर तुम्ही इमिडिएटली त्या प्रॉपर्टीवर गोल्डन व्हिसा घेणं सेन्स नाही बनत. कारण ही प्रॉपर्टी गोल्डन व्हिसा घेतल्यानंतर DLT मध्ये ब्लॉक होते आणि जेव्हा तुम्हाला ही प्रॉपर्टी सेल करायची असेल तेव्हा तुम्हाला हा गोल्डन व्हिसा कोणत्या तरी इतर 2 मिलियनच्या प्रॉपर्टीवर शिफ्ट करावा लागतो, किंवा जर तुमच्याकडे दुसरी कोणतीही प्रॉपर्टी नसेल तर मात्र तुम्हाला तुमचा गोल्डन व्हिसा कॅन्सल करावा लागतो. सो होतं असं की जर लेट्स तुमच्याकडे दुसरी प्रॉपर्टी नसेल आणि तुम्ही हा गोल्डन व्हिसा कॅन्सल केला, तर गोल्डन व्हिसा घेण्यासाठीचा जो खर्च येतो विच इज अप्रॉक्सिमेटली 15,000 दिरहम पर्यंत येतो, तर हे सगळे पैसे वेस्ट होतात. दुबईमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी तुम्हाला दुबई लँड डिपार्टमेंटचे आणि रेराचे रूल्स माहिती असले पाहिजे. या रूल्सवर मी एक डिटेल गाईड प्रिपेअर केलेला आहे. जर तुम्हाला हे गाईड हवं असेल तर कमेंटमध्ये लिहा इन्व्हेस्ट आणि हे गाईड मी तुम्हाला DM करेन. आणि ही रील तुमच्या त्या इन्व्हेस्टर फ्रेंडला पाठवा की जो दुबईमध्ये रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतो.